नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बऱ्याच जणांना पटकन राग येतो आणि तो राग कंट्रोल देखील करणं काहींना फार अवघड देखील जातं. तर यावर काय उपाय असेल ते आपण ज्योतिषशास्त्राच्या मदतीने जाणून घेणार आहोत. आणि यावर आपल्याला मार्गदर्शन आणि उपाय सांगणार आहेत आचार्य सुनील कुमार सर. सर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत आणि लोकशाही मराठीमध्ये देखील खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. सर, तुमच्याशी या विषयावर अधिक चर्चा करायचीच आहे, मात्र तुमची थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत, कॅलिफोर्निया, दुबईपासून देशात, दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा व इंदोर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपल्या शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की राग कोणाला केव्हा कसा येईल सांगता येत नाही, तर राग कसा कमी करता येईल नक्की? बघा, राग एक प्राकृतिक व्यवस्था आहे. राग येऊ नये असं शक्य नाही आहे, येस. पण रागवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकतात. आणि आपण नियंत्रण कसं ठेवू याच्यासाठी खूप काही ज्योतिषीय उपाय आहे. जर तुम्हाला छोटी छोटी गोष्टींवर चिडचिड आणि जर राग येत असेल, तुम्हाला जे उपाय मी सांगतो आणि जे उपाय मी सांगतो ना, हा जागृत उपाय आहेत. म्हणजे लोक करताय, त्यांचे आमच्याकडे अनुभव आलेले आहेत. आणि दुसरं, हा गुरुमुखी उपाय. म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला फक्त उपाय सांगितले आणि तुम्ही उपाय केले, तुम्हाला काही फरक पडला नाही, असं होणार नाही. तुम्ही उपाय करा. उपाय सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचा उपाय की जे राग आहे ना, याचं कनेक्शन कोणता ग्रह सोबत आहे हे जाणून घ्या. जर कुंडलीच्या मंगल, शनी, राहू, केतू आणि चंद्र जर व्यवस्थित नाही आहे किंवा यांची दृष्टी लग्न कुंडलीमध्ये तुमच्या लग्न स्थानवर आहेत, तर तुम्हाला राग जास्त येणार. म्हणजे जर कुणी काही म्हटलं तर तुम्हाला लगेच राग येणार. तर काय करायचं? सगळ्यात आधी दर सोमवारी जर तुम्ही 21 बिल्वपत्र त्यांच्यावर सफेद चंदन लावून जर तुम्ही महादेवच्या पिंडवर चढवले तर तुमचा राग कमी होणार. आता एक महत्त्वाची गोष्ट की म्हणा, आता तुम्हाला राग आला, आता पिंडवर नाही आहे आपल्याकडे, जवळ पिंड पण नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या ऑफिसमध्ये राग आला तर काय करायचं? महादेवच्या पिंड पण नाही आहे, बिलपत्र पण नाही आहे, चंदन पण नाही आहे, काय करायचं? तर त्यासाठी तुम्ही एकदम लांब श्वास घ्यायचा तुम्हाला सगळ्यात आधी. आणि नंबर 2, श्वास घेताना तुम्ही ज्याला इष्ट मानताय, म्हणजे तुम्ही देवीची पूजा करताय, तुम्ही कृष्णाची पूजा करताय, तुम्ही म्हणजे जे तुम्ही ज्या देवी देवताची पूजा करताय ना, तुम्ही डोळे बंद करून तुम्ही एकदा लंबी श्वास घेताना तुम्हाला त्यांना काल्पनिक दर्शन करायचं, त्यांच्या मनन स्मरण करायचं. तुमचा लगेच राग संपणार. नंबर 2, तुम्ही उलटी गिनती सुरू करा. तुम्ही 9 पासून सुरू करा. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 असं जर तुम्ही उलटी गिनती जर तुम्ही सुरू केली ना, रागवर नियंत्रण येतोय. जास्त वेळ तुम्ही डिस्टर्ब राहणार नाही. तुम्ही पाहिलं असेल, कुणासोबत भांडणं झालं आणि पूर्ण दिवस, म्हणजे ज्या माणसासोबत भांडणं झालं त्याच्याशी तुमचा मूड ऑफ झाला, पण जर कुणी अजून तुम्हाला भेटलं, तुम्ही त्याच्याशी पण बरोबर बोलत नाही. म्हणजे तुमच्या जे नेचरच्या इफेक्ट सगळे लोकांवर पडत आहे आणि तुमचा दिवस पूर्ण वाया जात आहे. की बाबा आज सकाळी सकाळी भांडणं झालं, सकाळी सकाळी राग काढला आणि पूर्ण दिवस वाया गेला. तर तसं करायचं नाही. आणि 1-2 उपाय असे आहेत जे तुम्हाला तुमची दिनचर्यामध्ये, जर तुम्हाला राग जास्त येत असेल तर तुम्ही दिनचर्यामध्ये तुम्ही हे उपाय एकदम तुम्ही चूज करून घ्या. सकाळी सकाळी उठताना
जे उजवा पाय आहेत ना ते तुम्हाला सगळ्यात आधी खाली ठेवायचा. उजवा पाय. तुमचा राग कमी होईल. नंबर 2, अंघोळ करताना सफेद चंदन पाण्यात टाका आणि अंघोळ करा. जर तुम्ही उपाय केले ना तुमच्या रागवर नियंत्रण होणार म्हणजे होणार. नक्कीच. तुम्हालाही कुठल्या प्रकारच्या समस्या असतील तर त्यावर तुम्हाला उपाय हवा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि तुमच्या शंका दूर तुम्ही करू शकता. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की लहान मुलेही रागवतात आणि खूप खोटं देखील बोलतात. यावर काय उपाय? हो, हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि खूप काही आई वडील खूप परेशान की बाबा तो रागवतो आणि काही बोलतो तो. हो. आणि कधी कधी लोक शिवीगाळ पण करताय. ते एकदम हो. बरोबर नाही आहे. मी तुम्हाला एक सांगतो, जर लहान मुलांना हे सवय लागलेली आहे की ते उलटा बोलताय, चिडचिड करताय, रागवताय तुमच्यावर, ते जर मोठे झाल्यावर ते काही करू शकता, म्हणजे सोसायटीमध्ये पण त्रास होणार. तर त्यासाठी काय उपाय? तर तुम्हाला खूप चांगला उपाय सांगतो. तुम्ही काय करा, एक चांदीचा अर्धचंद्र बनवून घ्या आणि त्याच्यामध्ये केसी मोती लावून घ्या आणि त्याच्या लॉकेट बनवून तुम्ही गळ्यात घाला त्याच्या. आणि धागा म्हणजे दोरा तुम्ही घालताय, ते दोरा कोणता पाहिजे? तर काळे दोरामध्ये तुम्ही घाला. कधी कधी काय वाटतं की लहान मुलांना नजर पण लागते, दृष्टीदोष पण लागतंय. तर दृष्टीदोषमुळे पण चिडचिड होत आहे त्यांना. आणि काय कधी कधी त्यांची जे पेशन्स पॉवर आहे तो पण खूप कमी राहते, म्हणून ते रागवत आहे. तर काय करायचं, त्यांना मेडिटेशन करायला लावा तुम्ही. आणि तुम्हाला एक खूप चांगला उपाय सांगतो, ते तुम्ही लहान मुलांना तुम्ही सवय लावा की बाबा रोज सकाळी सकाळी आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचं, म्हणजे पाणी व्हायचं. आणि पाणी वाहताना जे तुम्ही जे खाली पडलेलं पाणी आहेत ना ते हा बोटाने असं घ्यायचं आणि असं लावायचं. हा आपला त्रिनेत्र म्हणजे हा आज्ञाचक्र आहे. जर तुम्ही इथं लावलं ना, तुम्ही करून बघा. तुम्ही पण करा, सोबत तुमच्या मुलांना पण सवय लावा. आणि तुम्ही हे केलं ना 1 महिना करून बघा, तुम्हाला त्याचा परिणाम दिसणार. आणि दुसरं त्याचं लक्ष पण लागणार. तर तुम्ही काय करा, हे जे उपाय सांगितला ना ते करून बघा. 1 महिना करा आणि नंतर त्याचा परिणाम बघा. नक्कीच. सर, आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी फोन येत आहेत. नांदेडवरून सुनीता यांचा फोन आहे. सुनीताताई, प्रश्न विचारा. मला प्री प्रायमरी स्कूल सुरू करायची होती. हो. बेटा, डेट ऑफ बर्थ सांगा, तुमची डेट ऑफ बर्थ सांगा मला. 27 मार्च 27 मार्च. 1987. आणि जन्मवेळ माहिती आहे का तुम्हाला? नाही. अच्छा, ठीक आहे. जन्म ठिकाण काय आपलं? मुखेड. ठीक आहे. आणि 1 ते 9 पर्यंत कोणताही एक नंबर बोला बेटा. 7. ठीक आहे, खूप छान. एक तर तुमच्या नावानुसार तुमची कुंभ राशी आहे. ठीक आहे. हो. कुंभ राशीमुळे खूप कन्फ्यूज राहता तुम्ही. आता खूप वर्षापासून तुमची इच्छा आहे की मला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायचं. आधी हो. तुम्ही कन्फ्यूज होते की माझी नोकरी सरकारी लागणार की प्रायव्हेट लागणार. तो कन्फ्युजन हो. तुम्हाला होतो की नाही होतो तुम्हाला? हो. खूप वर्ष तुम्ही त्या कन्फ्युजन मध्ये राहिले. हो. नंतर आता तुमच्या डोक्यात एक कन्फ्युजन परत आलं की मला शाळा उघडायच्या, मी उघडू की नाही. हो. आणि मी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही ज्या लोकांशी तुम्ही बोलताय ना ते तुम्हाला पॉझिटिव्हली, यानी पॉझिटिव्ह ॲडवाइस कमी देणार, नेगेटिव्ह ॲडवाइस जास्त देणार. तुमची हो. कुंडली अनुसार तुम्हाला चांगले लोक जास्त भेटणार नाही. ते काय म्हणतात, अरे बाबा जर तुम्ही उघडला तर तुम्हाला असं होऊन जाईल, तसं होऊन जाईल. नाही, हो. तुम्ही जे प्रश्न केलाय त्याचं खरं उत्तर आहे, तुम्हाला शाळा उघडली पाहिजे. तुम्ही शाळा उघडा. ठीक आहे. लहान मुलांची शाळा उघडा तुम्ही, तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर यश आहे. ठीक आहे. आणि जे शाळा उघडायला पण तुम्ही खूप 2 वेळ खूप प्रयत्न केलेला आहे तुम्ही, पण त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळालं नाही. ठीक आहे. पण आता तुम्हाला त्रास होऊ नये यासाठी जे उपाय मी सांगतो ना ते उपाय करून नंतर शाळा उघडा तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला ठीक आहे, दर ठीक आहे. गुरुवारी उंबरच्या झाड माहिती आहे बेटा तुम्हाला? उंबरच्या झाड, हो. उंबरच्या झाडाखाली जाऊन एक गायच्या तुपाचा दिवा लावायचा आणि त्याच्यामध्ये गुळच्या खळा टाकायच्या तुम्हाला. ठीक आहे.
आणि खाली थोडंसं तुम्ही जे फुटाण्याची डाळ असतात ना ते डाळ तुम्ही ठेवा, त्याच्यावर दिवा ठेवा आणि तुम्हाला 11 प्रदक्षिणा पण करायच्या उंबरच्या झाडाची. ठीक आहे. ठीक आणि आहे. दिवा लावताना तुम्ही आपला मनोरथ म्हणा की मी जे शाळा उघडती ना त्याच्यामध्ये काही त्रास मला होऊ नये यासाठी मी तुमची सेवा करते, असं तुम्ही मनोरथ म्हणून हे 16 गुरुवारी बेटा तुम्हाला करायचं. ठीक आहे. ठीक आहे. नंबर दोन, ज्या दिवशी तुम्हाला हे शाळा सुरू करायचे ना त्या दिवशी तुम्हाला पिवळे कपडे घालायचे तुम्हाला. ठीक आहे. पिवळी वस्तूच्या दान पण करायच्या, म्हणजे पिवळे फल, पिवळा मिष्ठान हे तुम्हाला मंदिरामध्ये देवघरात जाऊन तुम्हाला दान पण करायचं. ठीक आहे. तर तुम्ही शाळा उघडा, तुम्हाला शाळामध्ये भरपूर यश येणार. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. फक्त एक लक्ष ठेवा, तुमच्या ग्रहानुसार तुम्हाला पार्टनरशिप तुम्हाला एकदम उपयुक्त नाही आहे. तो पार्टनरशिप करायचं नाही. छोटी शाळा उघडा. पार्टनर मध्येच फसले मी. काय बेटा? आता पार्टनरच होती अगोदर, त्याच्यातच हे झालं. आता स्वतःच करायचं माझं माझं. पार्टनरशिप मध्ये फसले ना तुम्ही? हो. हा, पार्टनरशिप मुळे फसले तुम्ही. तेच मी सांगत, पार्टनरशिप करायचं नाही तुम्हाला. तुम्ही छोटं काम करा पण पार्टनरशिप मध्ये एकदम नको. कसं पार्टनरशिप मध्ये जर तुम्ही केलं ना काम, तुमचं काम चालणार, पण तो सगळं काम जे तुमचा पार्टनर आहे ना तो घेऊन टाकतील आणि तुम्हाला बाहेर करताय. करायची माझी. हो. हा, तर तुम्हाला पार्टनरशिप एकदम नाही करायचं. ठीक आहे. याचं लक्ष ठेवा. खूप खूप आशीर्वाद बेटा तुम्हाला. खूप खूप आशीर्वाद. धन्यवाद सुनीताताई आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल. सर, आपल्याला या विषयावर अधिक चर्चा करायचीच आहे, मात्र कार्यक्रमात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परततोय. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपल्यासोबत आहेत आचार्य सुनील कुमार सर. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की कधी कधी आपण अस्वस्थ होतो, आपल्याला समजत नाही नक्की काय करायचंय, घरी राहावंसं वाटत नाही, कोणाशी बोलावंसं वाटत नाही. अशा वेळेला काय करायचं, असं का होतं? जर तुमच्या चंद्रमा बरोबर नाही आहे कुंडली, चंद्रमा मनसो जात चक्षुः सूर्यो वजायत, चंद्रमा मनचा कारक ग्रह आहेत ज्योतिषानुसार. जर तुमच्या चंद्रमा बरोबर नाही आहे, चंद्रमा 2.25 दिवस, फक्त 2.25 दिवस एक राशीमध्ये राहतो. जर चंद्रमा तुमच्या बरोबर नाही आहे तर निश्चितपणे तुमच्या मन लागणार नाही, घरी तुमच्या मन लागणार नाही आणि कुणाशी बोलणं चालणं, आणि तुम्ही बोलले चालले पण ते एक फॉर्मॅलिटी सारखी वाटते. तर त्याच्या मागे कारण आहे की जर कुंडलीचा चंद्रमा खराब आहे त्याचे उपाय आपल्याला करायचे. तर काय करायचे, काय उपाय आहे त्याच्यासाठी? दर पौर्णिमेला तुम्ही जे चंद्रमाची सावली म्हणजे चंद्र दर्शन करा असा, आणि चंद्रमाची जे सावली आहे ते थोडी वेळ बसा तुम्ही, आणि तिकडे काय करायचे, एक ग्लास किंवा वाटी काहीतरी तुम्ही ठेवा, त्याच्यामध्ये पाणी ठेवा. 27 मिनिटं ठेवल्यानंतर तो पाणी तुम्ही त्या सावलीमध्ये तुम्ही घ्या. जर तुम्ही असं केलं ना, आणि तुम्ही जास्तानी 3 पौर्णिमा तुम्ही करून बघा, तुमचा चंद्रमा पण स्ट्रॉंग होणार, आणि जे तुम्हाला चिडचिड आणि कुणाशी म्हणजे तुम्हाला बोलायला वाटत नाही ते तुमच्यासोबत यासारखं काही होणार नाहीत. नंबर 2, दर पौर्णिमेला आणि सोमवारी तुम्ही तांदूळ दान करा. जर तुम्हाला सोमवारी तांदूळ दान करायचं तर 16 सोमवारी दान करा, आणि तांदूळ तुम्हाला जर पौर्णिमेला दान करायचं तर 7 पौर्णिमेला तुम्हाला तांदूळ दान करायच्या मंदिरमध्ये. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही संकल्प शिवाय सिद्धी होत नाही, तर संकल्प करून तुम्ही दान करा. नक्कीच. सर, मला पुढे असं विचारायचं आहे की आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे असतात, त्यासाठी आपण सतत प्रयत्न देखील करत असतो, मेहनत देखील करत असतो, त्या स्वप्नांच्या मागे हात धुवून लागत देखील असतो. मग नेमकं करायचं काय त्यावेळेस? कधी कधी खूप काही लोक स्वप्न बघताय पण त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही, जे तुम्ही प्रश्न विचारला. मोठे स्वप्न हा देवांची कृपा मुळे लोक बघताय. आजकाल बघा तुम्ही, खूप काही लोकांना काय सवय झालेली आहे,
ते फक्त उठताय, जेवण करताय आणि जे काही त्यांचं काम थोडंफार ते करताय आणि झोपून जातात, तेच सवय झालेली आहे. म्हणजे त्याच्याशिवाय त्यांची बाहेर काही दुनिया नाही आहे. काय करायचं, जर तुमचे मोठे स्वप्न आहात आणि तुम्हाला ते पूर्ण करायचं, तर सगळ्यात महत्त्वाच्या तुमच्या जे जे तुमचे पितर आहेत, तुमचे इष्टदेव आहेत, तुमचे ग्रामदैवत आहेत, तुमचे कुलदैवत आहेत, कमी ते कमी 1 वर्षामध्ये एकदा त्यांचं दर्शन घ्या, दर्शनाचा लाभ घ्या. नंबर 2, तुम्हाला जर कधी झोपताना स्वप्न पडला की बाबा तुम्हाला खूप पैसे मिळाले, कधी स्वप्न पडला की तुम्ही जे खूप वर्षपासून स्वप्न बघत होते मला हे बनायचे आणि तुम्ही स्वप्नामध्ये तुम्ही पाहिला की ते तुमच्या सगळं झाला, तर काय करायचं? आता तुम्ही जसं उठले तर काहीच नाहीये, म्हणजे तो फक्त स्वप्न होतं, तर तुमचं मन खूप उदास होऊन जातं. तर काय करायचं, तो स्वप्न तुम्ही गौ माताला म्हणजे गौशालामध्ये जाऊन गौ माताला तुम्ही ते स्वप्न सांगा की हे महामाई, मी आज रात्री हे स्वप्न पाहिला आणि माझा हे स्वप्न लगेच पूर्ण होऊ द्या. तर तुमच्या स्वप्न पूर्ण होणार. नक्कीच सर, आपल्याला पुढचा फोन आलेला आहे चंद्रकांत यांचा. चंद्रकांत, तुमचा स्वागत आहे लोकशाहीमध्ये. प्रश्न विचारा. तुमची जन्मतारीख सांगा बेटा. जन्म 16/3/2000. 16/3/2000. अच्छा. आणि जन्म वेळ काय बेटा? जन्म वेळ सकाळी 5-5:30 दरम्यान. आणि जन्म ठिकाण बेटा कोणतं आपलं? येडूद. परत बोला. येडूद. अच्छा, ठीक आहे. सगळ्यात मोठा प्रश्न बेटा की तुमचा कोणताही काम सहजपणे होत नाही. तुम्ही खूप प्रयत्न करताय, खूप यत्न करताय, पण तुमच्या सहजपणे कोणताही काम होत नाही. नंबर 2, घरात पितृदोषचे खूप फार म्हणजे भयंकर लक्षण आहेत. पितृ शांत नाही आहे. तर मला तुम्ही एक सांगा की घरात कुणी वारलेला आहे का बेटा? आचार्य गुरुजी तर आमचे वडीलच वारले. वडील वारले. कधी वारले बेटा? प्रयाग अमावस्या दिवशी. आणि जेव्हापासून ते वारले ना, तेव्हापासून तुम्ही खूप प्रयत्न करताय, यत्न करता, पण तुम्हाला सफलता, सक्सेस भेटत नाही कामामध्ये, है ना? हा गुरुजी. तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाच्या जे विषय आहेत ते तुम्ही लक्ष द्या. तुम्ही तुमच्या जे स्थान आहे ना, जिथं आहे तुम्ही ते स्थान परिवर्तन करा सगळ्यात आधी. नंबर 2, पितृदोषासाठी तुम्हाला शांती जेव्हा करायचं तेव्हा करा, पण तोपर्यंत तुम्ही दर अमावस्येला पिंपलाच्या झाडाखाली जाऊन एक पितरांच्या नाव स्मरण करून पितरांसाठी एक दिवा लावायचं तुम्हाला. ठीक आहे? नंबर 2, त्या दिवामध्ये तुम्ही काळे तेल टाका आणि मोरीचे तेलाचा दिवा लावा तुम्ही. ठीक आहे? तुपाच्या नको. हो. दर अमावस्येला करायच्या. नंबर 2, तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडताय म्हणजे कामासाठी, तेव्हा आपले पितरांच्या नाव स्मरण करून त्यांना प्रणाम करून मग तुम्ही बाहेर निघा. आणि नंबर 3, काय करायचं तुम्हाला, दर सोमवारी तुम्ही महादेवच्या मंदिरमध्ये जाऊन एक गायचे तुपाच्या आणि त्याच्यामध्ये थोडासा भीमसेन कपूर तुम्हाला टाकायचा. 16 सोमवार ते तुम्ही दिवा पण लावा. तर त्याच्यामुळे तुम्हाला कार्यसिद्धी होईल. म्हणजे तुम्ही जे तुम्हाला काम करायचं, तुम्ही खूप मोठे स्वप्न बघताय, ते स्वप्न पूर्ण होणार तुमचे. ठीक आहे बेटा? हे तुम्ही करा आणि भविष्याचा उत्थान खूप लवकर होणार. तुम्हाला खूप खूप बेटा आशीर्वाद. धन्यवाद चंद्रकांत, संपर्क साधल्याबद्दल. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की रात्री झोपल्यानंतर खूप वाईट स्वप्न लोकांना पडतात आणि लोक घाबरतात, पटकन उठतात घाबरून. यावर काय उपाय? हो, कधी कधी काय असतात की लोकांना एक सवय झालेली आहे ओव्हर थिंकिंग. ते लोक खूप ओव्हर थिंक करतात आणि जे आतापर्यंत जे झालेलं नाही आहे ना, म्हणजे जसं सगळं काही व्यवस्थित आहे, पण त्यांच्या मनात एक भीती आहे की बाबा हे राहणार की नाही राहणार. तर यासारखी भीती जब तुमच्या मनात आहे, ओव्हर थिंक तुम्ही करताय, तर तुमची जे सुषुप्ती नाडी आहे ना, ते सुषुप्ती नाडी तुमची जागृत राहते. म्हणजे
रात्रभर तुम्ही फक्त झोपताय, पण झोपण्यासारखं तुम्हाला काही लाभ भेटत नाही. झोपणं म्हणजे डीप स्लीप. डीप स्लीप जोपर्यंत नाही आहे ना, तोपर्यंत तुमचा मन, तुमचा जीव खूप घाबरणार आणि कधी कधी एन्झायटी इश्यूज पण होणार. म्हणजे जर तुम्हाला एकदा झोप तुमची उघडली तर परत तुम्हाला झोपच लागत नाही आणि तुम्हाला वाईट स्वप्न पडले, तुम्ही त्या स्वप्नाबद्दल अरे बाबा तो स्वप्न होतो. आणि कधी कधी काय असतात, आपण जे वाईट स्वप्न जे बघताय ना, त्यांचा परिणाम कधी कधी एकदम उलटा होतं. जसं तुम्हाला पडलं की स्वप्नात तुम्ही वारले. अब याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर काही कष्ट येणार होता आणि तो कष्ट गेला. म्हणजे तुमचं आयुष्य वाढलं, तुमची आयु वाढली. आणि आपण जर टेन्शन घेऊन बसले, अरे बाबा आपण स्वप्न पाहिला की आपण रात्री वारलो, आता तर काय होणार काय माहित, असा तुम्ही हा व्यर्थ म्हणजे व्यर्थ चिंता करायच्या नाही, ओव्हर थिंकिंग करायच्या नाही. तुम्ही जे काही स्वप्न तुम्हाला वाईट किंवा काही चांगले स्वप्न पडले ते तुम्ही तुलसी माताला सांगा, गौ माताला सांगा, तुमचं समाधान होऊन जाणार आहे. आणि नंबर 2, त्यासाठी जे मी आधी पण सांगितलं, मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. नंबर 2, हा जे बोट आहे ना तुमचा, हा इथं तुम्ही ठेवा आणि ओंकार उच्चारण तुम्ही झोपायच्या आधी करा. तुम्हाला कधी वाईट स्वप्न पडणार नाही. नंबर 2, ओव्हर थिंकिंग होणार नाही आणि लगेच तुम्हाला झोप येणार. हे तुम्ही करून बघा. खूप खूप आशीर्वाद. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती आणि खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केल्यात. याचा फायदा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच होईल. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद. ओम श्रीर्वर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् माविदाचनम् मह्यते धनं धान्यं पशुं भवपुत्र लाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद. तर भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.